भाजपचे खासदार किरीट सोमय्या आता आपल्या सोबत आहेत. थेट जाऊयात. किरीट सोमय्या, भाजपचंच काय संपूर्ण देशाचंच हे नुकसान आहे, कारण मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची बातमी जेव्हा आपल्यापर्यंत येऊन धडकली सगळ्यांनाच दुःख झालं. तुम्ही काय सांगाल? राजकारणात काही लोक आहे जे माझे पण वडीलधारे आहेत. त्यात अडवाणीजी आहे, अटलजी होते. काहींनी मला शिकवलं, गुरुवर याचं रामभाऊ नाईक आहेत, आणि काहींकडून मी शिकलो जे ज्यांचं सोबत काम केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असो की मनोहर पर्रीकर असो, मनोहर पर्रीकर कडून आपल्याकडे समाज वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, आणि म्हणून आपण जमिनीवर राहिलं पाहिजे, त्यांचा सोबत राहिलं पाहिजे. कितीही मोठ्या पदावर गेल्यानंतरही एअरपोर्टवर लाईनीत उभं राहणं हे मनोहर पर्रीकरचं छोटंसं उदाहरण. आणि 40 वर्ष राजकारणात, ज्यावेळी मी विद्यार्थी काळात असताना त्याच्या आधी RSSच्या संपर्कात होतो, परंतु CAचा विद्यार्थी झाल्यानंतर मी पूर्णपणे राजनीती झोकून दिलं. त्यावेळी जनसंघ होता, आणीबाणी होती. त्यावेळी मनोहर पर्रीकरची पहिली भेट आणि ओळख. त्यावेळी आमच्या संघाचे अधिकारी एक पार्लेश्वर सोसायटीत राहायचे. त्या कुटुंबांबरोबर, बोडत परिवाराबरोबर पण आणीबाणीत आम्ही एकत्रित काम करायचो. त्यावेळी मी वांद्रा खारला राहायचो, आणि मग गिरीश बोडस मला IIT कॅम्पसमध्ये हॉस्टेलमध्ये घेऊन गेला. गिरीश बोडस पण IITचा विद्यार्थी, आणि त्या काळात मनोहर बरोबर पहिली भेट झाली. आणीबाणीत जयप्रकाश नारायण यांची चळवळ, यांना आम्ही सगळे यांचे सत्याग्रही सैनिक, मी तर त्यानंतर सत्याग्रह करून जेलमध्ये पण गेलो. सातत्याने 40 वर्ष मनोहर, 40हून अधिक वर्ष मी त्यात जे पाहिलं. लेट 80s मध्ये आमचे त्यावेळेचे संघटन मंत्री वसंतराव भागवत, त्यावेळी प्रमोद महाजनी होते, आम्हाला गोवा विधानसभेचा निवडणुकीचा प्रचार करायला पाठवलं होतं. मनोहर मूळ RSS संघात, पण गोव्यात भाजप फारसा नव्हतात. मग त्यावेळेला मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक हे भाजपत आले. तेव्हापासूनचा मनोहर आणि माझा परिचय. मात्र त्यांचा साधेपणा जो होता मनोहर पर्रीकर यांचा, आपण आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाहिला. मात्र तुम्ही त्यांना खूप आधीपासून ओळखत होता, तेव्हापासून असा साधेपणा आहे का? साधेपणा हा एक भाग आहे, पण कमिटमेंट आणि क्लॅरिटी, मी तुम्हाला या प्रसंगी सांगू इच्छितो की ज्यावेळी 80s मध्ये महाराष्ट्रात गोवा भाजपचा समन्वय केला जायचा, म्हणून मी प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराला गेलो आहे गोव्याचा. ते चपला, तीच पॅन्ट आणि ते हाफ शर्ट. तेव्हापासून त्यानंतर मनोहर आमदार झाला, विरोधी पक्ष नेता झाला, मुख्यमंत्री झाला, संरक्षण मंत्री म्हणून तो 2.5-3 वर्ष खूपच म्हणजे जवळून काम करायला मिळालं. मनोहर बदलला नाही. सर्जिकल स्ट्राईक नंतरचा मनोहर आणि IIT पवईचा मनोहर, तीच कमिटमेंट, तोच साधेपणा. आणि त्याला साधेपणा, मला असं वाटतं की आपण तेवढं साधं म्हणू नये, ते साधं नाहीये. त्याचं मनोहरचं म्हणणं असं होतं, वी शुड बी वन ऑफ देम. आपल्याला जबाबदारी दिली आहे, लोकांनी विश्वास व्यक्त केलाय, ते काम करण्यासाठी केलाय, स्वतःसाठी नाही, समाजासाठी आपण मोठे आहोत. आणि ते फक्त त्याच्या परिवारात पण त्यांनी पाळलं. मनोहर क्लॅरिटी इतकी जबरदस्त होती ना. मुख्यमंत्री असताना पण गोव्याला एक मोठं चॅलेंज होतं, जे तिथलं प्रदूषण
आणि विकास तोही त्याने बरोबर साधला. गोव्यामध्ये ज्यावेळी मनोहरनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी भाजपचं अस्तित्वच नव्हतं. दोनच पक्ष होते. एका बाजूला ते युनायटेड ख्रिश्चन ती एक आणि दुसरं गोमांतक. त्यावेळी प्रवेश केला आणि त्याचा नंतर त्यांनी सांगितलं इथे आता काँग्रेस मोठी झाली आहे तर काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष गोव्यात राहणार. आणि त्यांनी गोव्यात भाजपला शून्यपासून तिथपर्यंत नेलं. गोवाचा विकास तसा केला. साधेपणा त्याचबरोबर जे विकास गोव्याच्या दृष्टीने तर मनोहर विकास पुरुषच होता. आणि संरक्षण मंत्री म्हणून मी त्याचं काम पाहिलं आहे. आता संरक्षण मंत्री नमस्कार त्याला. अगदी बरोबर आहे. असा संरक्षण मंत्री काय असा नेता होणे नाही असं म्हणायला हरकत नाही. मात्र किरीट सोमय्याजी तुमच्या सोबतच्या त्यांच्या आठवणी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. राजकारणातल्या असतील नसतील किंवा बाकी तुमच्या आयुष्यातल्या सुद्धा तुम्ही काही क्षण एकत्र घालवले असतील, काय काय आठवणी आहेत? ज्यावेळी माझ्याकडे काम होतं 2009 ते 2014, 2010 ते 2014 भ्रष्टाचार, तर सगळ्या राज्यांमध्ये मी जायचो. गोव्यामध्ये मी गेलो तर त्यांनी तर ते पूर्ण त्याचं गोव्याचा भ्रष्टाचार कसं वाढला, कुठे वाढला, कसं त्याचं आपल्याला भ्रष्टाचार निर्मूलन करता येणार आणि त्याचबरोबर विकास पण चालू राहणार ह्याची ज्यांनी ब्लूप्रिंटच तयार करून माझ्यासोबत दिली होती. त्याचा साधेपणा म्हणायचं तर मी जसं सांगितलं गोवा विधानसभेचा प्रचाराला जायचो की तिथपासून तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पण तीच सादगी होती. त्याच पद्धतीने बातचीत, त्याच प्रकाराचे म्हणजे संवाद. अनेक वेळा मनोहर आपल्या बरोबर त्या टपरीवर चहा आणि नाश्ता करायचा. संरक्षण मंत्री झाल्यानंतरही एक दमडीचा अहंकार आला नाही. म्हणजे असे अनेक किस्से आहेत की समजा आम्ही त्यांची भेट मागितली की लगेचच भेट मिळेल. संरक्षण मंत्री म्हणून एक मुंबईचे काही आपले डेव्हलपमेंटचे विषय होते. मला आठवते ज्या प्रकाराने ज्या जिद्दीने त्यांनी त्याचा अभ्यास केला. टॉप लीडर सेनेचे आणि त्यांना सांगितलं किरीट जो बोल रहा है आप एक बार जाके स्टडी करो. त्या अधिकारी मुंबईत आले आणि त्यांनी ते बघितल्यानंतर मनोहर पर्रिकरना सांगितलं नहीं सर ये करने में आपत्ति नहीं है, विकास भी चालू रहना चाहिए. मला आठवते मी गिरीश बोडत ते आज बोलत होतो तर गिरीश मला म्हणाला की किरीट तू माझ्या घरी आला होता त्या आणीबाणीत. पार्ल्याला गिरीश बोडत राहायचा आणि तिथून म्हणजे आपण IIT कॅम्पसमध्ये गेलो होतो आणि मी तुझी पहिली भेट घडवून दिली होती. मला IIT कॅम्पस ते स्टुडंट हॉस्टेल आणि त्याची ती खोली आज पण आठवत आहे. अगदी बरोबर. आणि किरीट सोमय्याजी तुम्ही मनोहर पर्रिकर यांच्या सोबतच्या ज्या आठवणी आमच्या सोबत शेअर केल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा बऱ्याच आठवणी तुमच्या असतील किंवा ज्या ज्या आम्हाला काही माहिती आहेत त्यांच्या एकूणच कारकिर्दीतल्या किंवा मग या सगळ्या राजकारणातल्या त्या सुद्धा आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगतोय आणि तुम्ही सुद्धा सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.